लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? स्ट्रगल इज रिअल. अशा तऱ्हेने आमची सुट्टी संपलेली आहे दोघींची पण. आणि आता जाता जाता शूट करायचं आहे वेळापूरमध्ये. अँड दिस इज माय फायनल लुक. सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर सलोनीच्या घरी जवळपास 4 दिवसापासून मी इकडेच आहे. तिच्या सुपारीच्या कार्यक्रमासाठी आलेली ते. आणि आज रिटर्न जायचं आहे मला. काल कार्यक्रम वगैरे सगळं छानपैकी झालं आहे आणि आज आम्ही रिटर्न निघालो आहे. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये काय काय घडते ते बघा. ॲक्च्युली काल जाता जाता जे फोटोग्राफर सलोनीच्या शूटसाठी आले होते त्यांचं असं मत होतं की त्यांच्यासोबत पण मी एक शूट करावं. तर त्यासाठीच आज शूट करून मग आम्ही पुढे निघणार आहेत. सो आता लवकरच महाशिवरात्री येते तर त्याचं शूट करूयात असं ठरलं. त्यामुळे आता सकाळी सकाळी आवरले. सो सगळं आवरून शूट करून तसंच पुढे निघायचं आहे. तर मग बघत राहा या ब्लॉगमध्ये काय काय होतं. काय खाते तेजू तू? चहा चपाती. इकडं आल्यापासून माझं डाएट मोडलं. जिम स्टार्ट केली आणि एका आठवड्यातच इकडं आली आणि इकडं आल्यापासून सगळं डाएटची वाट लागली आहे माझ्या. साखर सोडलेली परत स्टार्ट केली, चहा सोडलेला स्टार्ट केला. घ्या घ्या मॅडम, आता काहीच दिवस तुम्ही घरासमोर रांगोळी काढू शकणार आहे. बघा इथं माझ्या शूटसाठी किती किती तयारी चालू आहे. अशा आपल्याला पार्वती मातेचा लुक करायचा आहे आणि त्यासाठी असे रुद्राक्षाच्या माळा वगैरे बनवायच्या चालू आहेत. सो अशा तऱ्हेने आमची सुट्टी संपलेली आहे दोघींची पण. आणि आता जाता जाता शूट करायचं आहे वेळापूरमध्ये. महादेव मंदिर वगैरे आहे तर तिकडे फोटोग्राफर जे आहेत त्यांचा स्टुडिओ पण तिथेच आहे. सो तिकडे शूट करायला जाणार आहे. सो तिथे शूट करून परत पुढे इंदापूरला निघणार आहे. तर चला. सो आम्ही आता स्टुडिओवरती पोहोचलेलो आहे वेळापूरमध्ये. आणि आम्हाला पोहोचायचं होतं ॲक्च्युली 1-2 पर्यंत आणि 4 पर्यंत शूट करायचं होतं स्टार्ट. बट आता आम्हाला इथे पोहोचायला जवळपास 3:30 वाजलेत. तर आता फटाफट आवरायचं आहे, मेकअप करायचं आहे आणि शूटला निघायचं आहे. छान असा माझा आता मेकअप स्टार्ट झालेला आहे. आणि ॲक्च्युली सगळी काही अरेंजमेंट आहे ना ती या ताईंनी आणि सलोनीने वगैरे केली होती. इवन माझ्या पूर्ण साडीपासून सगळं जे काही आउटफिट आहे किंवा ज्वेलरी आहे ती तर तुम्ही बघितलीच. हँडमेड घरीच बनवली होती. आणि इकडे बघा हे सगळं मला पायाला हाताला आलता वगैरे पण लावून देण्याचं काम सलोनीच करत होती. अँड दिस इज माय फायनल लुक. सो रेडी झालेली आहे मी आता. आणि आता आम्ही आउटडोअरला शूट करण्यासाठी जाणार आहोत. स्ट्रगल ऑफ फोटोग्राफर. तर महाशिवरात्रीचं शूट करायचं वगैरे असं काहीच डोक्यात नव्हतं माझ्या. ॲक्च्युली मी म्हणजे रिटर्न निघाली होती पुण्याला. बट त्याच दिवशी हे जे फोटोग्राफर दादा आहेत त्यांची फोटोग्राफी तर खूप छान होती. जे की सलोनीच्या सुपारी दिवशी त्यांचेच फोटोग्राफर्स होते. सो मला ते पण आवडलं होतं. प्लस त्यांची जी वाईफ आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे. सो त्यांनी मला अप्रोच केलं की आपण महाशिवरात्री जवळ येते तर त्याचं शूट करू शकतो. आणि महाशिवरात्रीचं शूट म्हटल्यानंतर कोण नाही म्हणेल. सो त्या दिवशी मी थांबले आणि इतकं छान शूट झालं ना. एकतर लोकेशन तर खूप भारी मिळालं वेळापूरमध्ये आम्हाला. आणि तिथं शूट चालू असताना बरीच तिथली लहान लहान मुलं सगळी येऊन तिथं बघत होती. आणि तिथं पाणी वगैरे असं सगळंच खूप छान होतं. आणि मेन आम्हाला खूप वेळ झाला होता त्यामुळे बऱ्याच गोष्टी मिस झाल्या. बट जे काय आम्हाला अवेलेबल झालं त्याच्यातच आम्ही मस्त असं शूट करून घेतलं. आणि त्याचा तर टाईम पण पुरला नाही कारण अचानक ठरलं होतं. सो संध्याकाळी अंधार पडल्यामुळं आम्हाला ते लगेचच पटपट आवरून घ्यावं लागलं. बट जेवढं काय झालं ते खूप छान झालं होतं. आणि मी ज्या रील्स टाकलं ना त्याच्यावर पण तुमच्या सगळ्यांचा खूप छान असा मला रिस्पॉन्स मिळाला. सो फायनली शूट कंप्लीट झालेला आहे. तसा टाईम खूप कमी मिळाला. आणि आता जवळपास 6:15 वाजलेत. सो लाईट वगैरे घेऊन आम्ही शूट केलं आहे. बट खूप छान प्रॉपर झालं आहे जे की तुम्हाला बघायला मिळेलच रील्समध्ये वगैरे. सो हे सगळं श्रेय जातं आहे या ताईंना. आणि खूप छान माझा लुक केला आहे बघा. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅन बिहाइंड दिस शूट हे आहेत
तर हे आहेत कृष्णा दादा आणि इथे वेळापूरमध्ये आर कृष्णा स्टुडिओ म्हणून त्यांचं स्टुडिओ आहे आणि इतकं छान शूट केलं ना. आउटडोअरचे तर भारी झालेच, बट यांचा जो स्टुडिओ आहे तो इनडोअरला शूटसुद्धा खूप छान होऊ शकतं असं आहे. सो इकडून कोणी असेल ना तर नक्की ते शूट करा. आणि बाकी तर तुम्हाला व्हिडिओज फोटोज सगळे रीलमध्ये किंवा इंस्टाग्रामला बघायला मिळणारच आहेत. सो ते पण कसे वाटले नक्की कळवा. थँक्यू दादा. जर पार्वती हवी असेल तर तुम्हाला सुद्धा महादेवच बनावं लागेल. प्रेम की लिखी गई थी वो कहानी, शमशान के राजा के लिए महल छोड़कर आई थी एक महारानी. तेरी सखी मंगल गौरी धरती अंबर सजौरी. तर ज्यांनी कोणी रील्स बघितल्या नसतील त्यांच्यासाठी हा थोडाफार त्याचा एक लुक होता. बट इथे आपल्याला कॉपीराईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला ते प्रॉपर गाणं नाही टाकू शकले. जर बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता किंवा मी शॉर्ट्समध्ये पण अपलोड केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. बाकी शूट झाल्यानंतर आम्ही इंदापूरला गेलो आणि नेक्स्ट डे मी पुण्याला रिटर्न निघाले.